सकाळपासून ऐकत आहात. काय मॅच रंगली. क्षेत्ररक्षण हा क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे आणि तो मात्र किती महत्त्वाचा घटक असतो ते गत सामन्यामध्ये पाहायला मिळालं. 35 धावांचं लक्ष समोर सेट केलं होतं टीम माळेदेवी कुसरुंड आणि त्यांनी धावा केल्या. आणि अवघ्या एका धावेने तो सामना जिंकला. क्रिकेटमध्ये एका धावेचं किती महत्त्व असतं. आणि रमेश बोत्रे साहेब यांच्या माध्यमातून संदीप यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक अगदी जीपे केलंय. टॉस जिंकलाय मराठा वॉरियर्स, गोलंदाजीचा घेतलाय निर्णय. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू प्लीज उपलब्ध असेल तर या. मराठा वॉरियर्स 12वा खेळाडू अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. जय छोटा खेळाडू आहे 12वा. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला चेंडूला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. खातं उघडलं जाते फलंदाज गोविंद यांचं. गोविंद मोहने आणि त्यांच्या साथीला चेतन. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन जय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता एसटी रक्षक मंगेश यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन जय सूर्यवंशी. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने चेंडूवर आलेत सौरभ. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. जय सूर्यवंशी यांनी गत स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्यांच्याकडे ज्या प्रकारे वेगासाठी या गोलंदाजाची ओळख आहे. पहिल्या 3 चेंडूवर धाव खर्च केली अवघी 1. खोदून काढण्याचा प्रयत्न. पदराचा वापर केला होता परंतु परफेक्ट यॉर्कर. 4 चेंडू अखेर 1 धावा धाव फलकावर. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून या ज्या चेंडूचा उल्लेख केला जातो तो चेंडू पाहायला मिळाला. अच्छा, आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर तुमच्याकडे हा चेंडू असायलाच पाहिजे. 4 चेंडू अखेर टीमची धाव संख्या 1. चला प्लीज बॅटिंग करणारी टीम गोविंद मोहने आणि त्यांच्या साथीला चेतन. 2 चेंडू शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव मोहने यांच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 2 धावा. टीम वडझाईदेवी मालदन प्लीज आपण थोडीशी सीमारेषेच्या मागे उभे राहा. टीम मालदन पायावर टाकण्याचा प्रयत्न. एसटी रक्षण अगदी चांगलं होत असताना धाव मात्र प्राप्त होणार नाहीये परंतु व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 5 चेंडू अखेर 3 धावा धाव फलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज जय सूर्यवंशी. 1 टू गो. फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जाईल. तद्वर 1 धाव मात्र प्राप्त करत असताना गोविंद मोहने स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटका अखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना मराठा युथ योद्धा दसगाव बिनगडी बाद 4 धावा. श्री मानेदेवी चषक 2024-25 5वं पर्व. आणि लक्षात घ्या प्रत्येक टीमला एका डावासाठी 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. आणि टाइम देखील आपण नोट प्रत्येक सामन्याचा केला जाईल. 10:41 पहिला चेंडू पडलाय म्हणजे तुम्हाला 15 मिनिटांमध्ये तुमचा डाव पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये कोणतीही हलगर्जीपणा चालणार नाही. लक्षात घ्या. षटक क्रमांक 2 गोलंदाज सागर.
सागरचा पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि दोघांची धडक. चेंडू दोघांच्या मधून सीमारेषा पार. श्री मानेदेवी चषक चौकार. क्रिकेटमध्ये कॉलिंग किती महत्वाचं असतं पहा. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांचं कॉलिंगच नव्हतं. सुदैवाने धडक झाली नाहीये, परंतु हाताला दुखापत झाली पहा. दुखापत गंभीर नसावी हीच आशा करूया. परंतु मित्रांनो कॉलिंग द्या. तुम्ही क्षेत्ररक्षण ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये करता तुमच्या सहकार्याशी तुमचं ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधून काय गॅप मध्ये फटका सजवला. पहिला चौकार आलाय गोविंद मोहणे यांच्या बॅट मधून. स्वागत केलंय चौकार आणि सागरचं. कमी गतीने टाकलेला चेंडू मिस टाइम फटका. पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. झेल मात्र पकडलाय, परंतु पंच शहानिशा करत असताना सांगतात की त्यांचं शरीर हे पडद्याला लागलंय. काळ्या पडद्याला नक्की शरीराचा स्पर्श झालाय. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. 9 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सागर सूर्यवंशी दुसरा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. फलंदाजीचा पवित्रा बदलला आणि अवघी एक धाव प्राप्त होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतात. असे फटके तुम्हाला सर्कल मैदानामध्ये फायदेशीर ठरतात सर, परंतु या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला, RSA मैदान गोटिवलीचं हे क्रीडांगण, तिथे मात्र तुम्हाला अवघी एकच धाव प्राप्त होईल. वेलकम टीम मराठा वॉरियर जुळेवाडी, सुस्वागतम. अधिक काटकर अँड कंपनी. फुलटॉस चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न, टायमिंग करण्यामध्ये अपयश येत आहे. एक धाव प्राप्त होईल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 11 धावा धाव फलकावर. फलंदाजी करत असताना टायमिंग किती महत्वाचं असतं. तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय असणं सर गरजेचं असतं. एक वेळ फुटवर्क नसेल फलंदाजाकडे, ती गोष्ट क्रिकेटमध्ये समजली जाऊ शकते, परंतु हँड अँड आय कोऑर्डिनेशन असणं खूप महत्वाचं असतं, कारण त्यावर तुम्ही फलंदाजी करू शकता. आणि हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग यांनी दाखवून दिले. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. बिनगडी बाद 11. 2 चेंडू शेष. गोलंदाज सागर सूर्यवंशी पुन्हा एकदा सज्ज होत असताना लोअर फुल टॉस हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते. राज झेल सोडलाय. हातातला लॉलीपॉप सोडलाय. निश्चितच सहज सोपा झेल होता, परंतु चेंडू पकडण्यामध्ये अपयश आले. टीमची धावसंख्या 12. 11 चेंडू नंतर मात्र स्ट्राईक वरती येतील सोनू. या सामन्याचे पहिले 11 चेंडू गोविंद मोहणे यांनी खेळले आणि त्यानंतर मात्र सोनू यांच्याकडे स्ट्राईक आले. आक्रमण करावं लागेल पहिल्या चेंडूवर. 1 टू गो. बेगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, फटका फसलाय. चेंडू खाली. जय चुकी करणार नाहीत, कारण पहिल्या षटक त्यांनी चांगलं हाताळलंय. जय सूर्यवंशी यांनी टिपलाय झेल आणि सोनू यांचा संपेल खेळ. पहिला धक्का टीम मराठा युथ योद्धा धसगाव. विकेटचं पतन चेतन बाद. उदय क्रमांक 3 वर आलेत. उदय न्यू बॅटर. 2 षटक अखेर 12 ला 1. मराठा युथ योद्धा दसगाव. अंतिम षटक गोलंदाज. अंतिम षटकासाठी रमेश सूर्यवंशी. रमेश सूर्यवंशी यांचा पायावर टाकलेला चेंडू पिकअप स्ट्रोक. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. गोविंद मोहणे यांच्या बॅट मधून आर पार. श्री मानेदेवी चषक उत्तुंग षटकार. रमेश सूर्यवंशी यांचं स्वागत केलंय आणि आक्रमण पहिल्या चेंडूवर करत असताना पहिल्या चेंडूवर आलाय षटकार. चांगले स्वागत गोलंदाजाचं करत असताना गोविंद मोहणे. त्याच दरम्यान आदरणीय निवास साळुंके साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. चेंडू गॅप मध्ये खेळलाय. दोघांच्या मधून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा चौकार.
निवास साळुंके साहेब यांचं स्वागत करणारा येतोय गोविंद मोहणे यांच्या बॅट मधून एक लाजवाब फटका. 22-1. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्या नव्हत्या. दुसरा षटक देखील चांगलं सागर सूर्यवंशी यांचा, परंतु रमेश सूर्यवंशी यांनी 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. गोविंद मोहणे वैयक्तिक 21, टीमची धावा संख्या 22. आणि एक अतिरिक्त धाव आली आहे ती एक्स्ट्राच्या स्वरूपात. ज्या प्रकारे एकाती किल्ला लढवलाय, एकाती फलंदाजी करण्याचा मानस दाखवला जातोय. पहिले स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. रनअप मध्ये व्यत्यय आलाय, रनअप चुकला आणि गोलंदाज रमेश सूर्यवंशी यांनी थांबणं पसंत केलंय. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या त्यांच्या. 4 चेंडूवर कितपत मजल मारेल मराठा युथ योद्धा दसगाव, काय टार्गेट सेट केला जाईल. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीप, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. विलास एक धावेचा प्रयत्न केला, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, फेकी खराब. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी खराब. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा. अशा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. 24 धावा धाव फलकावर. कारण पाठच्या सामन्यामध्ये आई वडजाई देवी मालदणने एका धावेने सामना जिंकलाय आणि तुम्हाला एक धाव दुसऱ्या डावामध्ये महाग पडू शकते. दोन 2.3 चेंडू अखेर 24-1. अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज यष्टीरक्षकाला चकवून चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दिशेने जाईल. खराब क्षेत्ररक्षण, फ्लाइंग स्लिप मध्ये 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 25 धावा धाव फलकावर. ऑन साइडला हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, इथे चुकी होणार नाहीये. जय सूर्यवंशी आणि डिप्लाय झेल. फलंदाज गोविंद मोहणे यांचा संपेल खेळ. ज्या प्रकारे 24 धावा करून बाद झालेत गोविंद मोहणे. पंचवीस धावा, वैयक्तिक 24 धावा केल्यात आपल्या संघाच्या. 25 धावांपैकी गोविंद मोहणे यांनी. 1 टू गो. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत हरी. मी विनंती करेन दोन्ही टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी, आपण टॉस साठी सज्ज राहा. शेवटच्या चेंडूवर काय घडेल, किती मोठा फटका येईल. पंचवीसला 2. शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. फलंदाज आणि यष्टीरक्षकाला अगदी चकून चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 26 धावा धाव फलकावर आणि 27 धावांचं लक्ष असेल मराठा वॉरियर्स 27 रन्स टू विन. मी टॉस साठी विनंती करेन मराठा वॉरियर्स जुळेवाडी विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी. आदरणीय निवास मोहिते साहेब, आम्ही आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करत आहोत. विनंती असेल आपण निवास साळुंके साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आपण या टॉसचा बॉस मध्ये आपल्यासोबत जोडले जातील. किरण सर, धन्यवाद. अधिक दादा, कॅप्टन पाठवायचं प्लीज. येस. चला, साबळेवाडी टीम कॉल घेईल. छापा काटा. हेड, इट इज अ कॉल. Head. Yes, thank you, sir.
साबळेवाडी टीम यंदाच्या सीझन टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली 6-7 स्पर्धा झाले जास्त नाही कसा राहिला टीमचा खेळ चांगला राहिला आमची दुसरी दिन रे पण पहिली टुर्नामेंट खेळलो आम्ही तेव्हा प्रॅक्टिस मध्ये जास्त कोण नव्हतं पण आज आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू प्राइज साठी वेटिंग आहे अजूनही टीम मध्ये प्राइज आलंय का अजूनही वेट करताय अजून वेट करतोय पण आज मारू नक्की टॉस जिंकलायस महत्वाचा निर्णय फलंदाजी करू आदित्य दादा तुझ्या टीम बद्दल काय बोलशील कसा राहिला या सीझनचा खेळ सुरुवात छान झाली पहिलं प्राइज मारला आम्ही दुसऱ्या टुर्नामेंटला पण त्यानंतर सलग 3 वेळा ह्याच ग्राउंडवर पहिला राऊंड सुद्धा जिंकता नाही आला पण नक्की आज आम्ही जिंकू वा आम्हाला नक्की वाट बघू थँक्यू सो मच सर गावाला एकत्र आणणारी आज स्पर्धा तुम्ही बघताय क्रिकेट महत्वाचं आहे का जसं गावामध्ये जत्रा असते कीर्तन असतं बऱ्याचशा गोष्टी गावामध्ये असतात लग्न समारंभ त्याच्या माध्यमातून गावकरी एकत्र होतात पण क्रिकेट हा खेळ असा आहे का ज्याच्यामुळे मुंबईसारख्या नवी मुंबईसारख्या शहरामध्ये गावातले सगळेजण एकत्र येतात त्यामुळे गावच्या नावाने गावाच्या ग्रामदैवताच्या नावानं क्रिकेटची स्पर्धा होणं हे गरजेचं आहे का प्रथमतः सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना माझा नमस्कार क्रिकेट हे महत्त्वाचं आहे पण तिथं पण महत्त्वाचं नाही की जेणेकरून आपण सर्व आपलं रोजीरोटी किंवा आपण उदरनिर्वाह सोडून क्रिकेट पाहावं क्रिकेट पाटण तालुक्यासाठी एवढं महत्त्वाचं आहेच की जेणेकरून ही खूप चांगली गोष्ट आहे की पाटण तालुका असोसिएशनतर्फे क्रिकेट मॅच इकडे भरवल्या जातात ही आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून त्या दृष्टीने पाटण तालुक्यातले सगळे लोकांच्या सगळ्या मुलांच्या ओळखी पाळखी होतात ओळखी वाढत जातात आणि त्या ओळखीचा फायदा स्वतःसाठी आपल्या मित्रपरिवारासाठी हा करण्यात यावा क्रिकेट हे फक्त तुमच्या मनोरंजन म्हणा कारण कसं असते क्रिकेटमध्ये जागा छोट्या असतात आणि प्लेयर भरपूर असतात आपल्याला प्रत्येकाला ती संधी मिळेल हे सांगता येणार नाही पण आपल्या ह्या ओळखीचा फायदा आपण एकमेकांसाठी चांगल्या गोष्टीसाठी करावा हेच माझं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे कारण की संपूर्ण देशातून 225 ते 250 खेळाडू फक्त क्रिकेट टीम इंडियासाठी क्रिकेट खेळतात आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर हा महत्त्वाचा संदेश आहे थँक्यू सो मच निवाजी साळुंके सर मी विनंती करेल व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या इनिंगचं सूत्रसंचालन ऐकलं सेकंड इनिंगची अधुरी कहाणी ज्या वाणीमधून तुम्ही ऐकणार आहोत लहू सरांकडे पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये थँक्यू सो मच धन्यवाद किरण मस्कर सर ज्या प्रकारे 27 धावांचं लक्ष्य दुसऱ्या डावाला होईल सुरुवात तानाजी शेवाळे साहेब यांचा देखील शुभागमन झालंय वेलकम सर सुस्वागतम पहिला चेंडू कमी गतीने टाकलाय त्यावर केलाय प्रहार चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेंना दिली जाते मानवंदना षटकार विजयदादा शेवाळे यांचे पिताश्री आदरणीय श्री तानाजी शेवाळे साहेब आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आयोजन कमिटीच्या माध्यमातून श्री माणेदेवी चषकामध्ये फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न मिस केला चेंडू ज्युसी फुलटॉस होता परंतु या चेंडूवर आक्रमण करण्याचा मनसुबा फलंदाज जय यांचा डॉट बॉल 2 चेंडूंचा खेळ झालाय 6 धावा धाव फलकावर 27 चा करायचा आहे पाठलाग फुलटॉस चेंडू हा देखील 8व्या बॅटने खेळायचा प्रयत्न खराब शॉट सिलेक्शन अशा प्रकारचे तुम्ही या ज्युसी फुलटॉस सोडू शकत नाही परंतु एक धाव बॅटला लागलाय का यस बॅटला लागल्यानंतर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय कुठेतरी प्री माइंडेड स्ट्रोक म्हणजे पूर्वनिर्धारित स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय असं निश्चित दिसतंय जय सूर्यवंशी नॉन स्ट्राईकला आहेत मंगेश हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीपला एक धाव मात्र प्राप्त करण्याआधी चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त 8 धावा धाव फलकावर मराठा वॉरियर पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली जय सागर रमेश आणि कमी धावसंख्येवर मात्र रोखलं मराठा युथ योद्धा दसगाव 5वा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर जरूर केलाय प्रहार चेंडू लॉंग लेगला गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल एकच धाव एक सिंगल धाव जय यांच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 9 5 चेंडूंचा सामना केलाय जय यांनी त्यामध्ये 9 धावा केल्या चला चेंडूची मागणी होते आयोजन कमिटी चेंडू द्या निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोविंद मोहने 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर मॅच बॉल आलाय आणि हा चेंडू देखील घ्या
डीपला स्क्वेअर लेग आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शेवटच्या चेंडूवर जय सूर्यवंशी कशा प्रकारचा फटका खेळतील. 1 to go. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे. ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये धाव मात्र प्राप्त होणार नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिलं षटक समाप्त झाले. टीम मराठा वॉरियर्स शिळ 12 चेंडू मध्ये 18ची गरज. कुणाल म्हात्रे 81-82 काही वर्षानंतर मात्र ते एक नामवंत गायक म्हणून त्यांचं नाव नावारूपाला येईल. आणि 12 चेंडू मध्ये 18. अगदी तुम्ही प्रतिभा असते प्रत्येकामध्ये, त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. जसं ओमसाई MTC ने टेक्निकल प्रणय ठोंबरे 81-82 कॅमेरामॅन चांगलं काम त्यांनी देखील केले. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलर नेम चेतन. 12 मध्ये 18 करायचे. सामना संपलेला नाहीये. मंगेश सूर्यवंशी पहिला चेंडू खोदून काढलाय. जमिनी लगत फटका खेळलाय डीपला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्यांना चुकी झाली आणि त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 11. 11 धावा धावफलकावर संत गतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम मराठा वॉरियर्स शिळ. हवेत खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. 3 क्षेत्ररक्षकची झेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू हातामध्ये अगदी एकाच्या आलाय. चांगला झेल आणि त्याचे एक्सप्रेशन पहा. ज्या प्रकारे यष्टीरक्षक गोलंदाज आणि बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेले. सुदैवाने झेल सुटला नाहीये. पहिला धक्का टीम मराठा वॉरियर्स शिळ. मंगेश बाद. नऊला 1. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर रमेश सूर्यवंशी. रमेश पहिला चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. हेमंत तावडे सरांचा इशारा येतोय. पहिला आधीच्या चेंडूवर तुम्ही गडी बाद करता, त्यानंतर अवांतर चेंडू हाताळता, कुठेतरी समजण्या पलीकडची गोष्ट आहे. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. गॅप मध्ये फटका. लॉंग ऑफ आहे. वाईडिश. 2 धावा घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. खराब फलंदाजी. जिथे 2 धावा घ्यायला हव्या होत्या परंतु एका धावेवर समाधान मानलंय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 3 चेंडूचा खेळ बाकी. सरळ बॅटने व्ही शेप मध्ये फटका. गॅप मध्ये जय सूर्यवंशांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. श्री मानेदेवी चषक चौकार. चांगली फलंदाजी जय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना 17 धावा धावफलकावर 1 गडी बाद. 10 धावांची आवश्यकता. या षटकातील चेंडूंचा खेळ शेष 2. फुल टॉस चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफ आहे तैनात. चेंडू हातातून निसटलाय. झेल सोडलाय. 2 धावा प्राप्त होतील जय सूर्यवंशी यांना. हा यांचा झेल नव्हता तर हा सामना होता मी म्हणेन. 19 धावा धावफलकावर जय वैयक्तिक 15 धावांवर खेळत असताना सामना केलाय जय आणि 8 चेंडूंचा. 1 to go. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल. पुल इज अ ब्युटिफुल सक्सेसफुल. जय सूर्यवंशी यांच्या बॅट मधून खणखणीत श्री मानेदेवी चषक षटकार. आणि षटकाराने सामना खुला केलाय.
2 षटकांचा खेळ समाप्त. 25ला 1-6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम मराठा वॉरियर्स. आणि झेल सोडल्यानंतर जय यांनी मात्र त्यांना रिटर्न गिफ्ट दिले. दिवाळी झाली आहे परंतु रिटर्न गिफ्ट दिले टीम मराठा युथ योद्धा दसगाव. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय जय हनुमान साबळेवाडी विपक्ष मराठा वॉरियर्स झोळेवाडी. सहा चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना संपलाय का तर नाहीये. या 2 धावा करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला गोलंदाजी तशी करावी लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज उदय. सहा चेंडू 2 ची गरज. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना चेंडू हवेत खेळलाय. डी प्लस स्क्वेअर लेग तैनात. झेल टिपलाय. निश्चित आपण म्हटलं होतं की सामना संपला नाहीये. प्रत्येक चेंडू तुम्हाला सामन्यामध्ये घेऊन येईल. प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळेल. 5 मध्ये 2 करायचे आहेत. जय पराजय या एकाच नाण्याच्या 2 बाजू. परंतु पराभव हा तोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही हार मानत नाही. लढावं लागेल. 2 मध्ये 5 करायचे आहेत. टीम मराठा योद्धा दसगाव आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. लढावं लागेल. कारण तुम्ही ज्या वेळेला तुमच्या गावासाठी खेळता त्यावेळेला मात्र खेळ देखील तशाच प्रकारचा करायला हवाय. 5 मध्ये 2 नवीन फलंदाज विलास सूर्यवंशी. मी कौतुक करेन उदय यांचं. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. सामना अजून जिवंत आहे. 5 मध्ये 2 ची गरज. 5 मध्ये 2 धावांची आवश्यकता. मिस टाइम फटका. गडी बाद करण्याची संधी असेल आणि रिले कॅच. एकाच्या हातातून निसटला आणि दुसऱ्याने पकडलाय. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केल्यात. ब्रेस पूर्ण केले. 4 मध्ये 2. सामना अजून देखील फिरू शकतो. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. कर्णधार अमोल सूर्यवंशी दाखल झालेत. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. अद्याप श्री मानेदेवी चषक मध्ये हॅट्रिक आली नाहीये. काल षटकार हॅट्रिक ठोकली होती बॉस यांनी. आज विकेट हॅट्रिक प्राप्त करण्याची सुवर्ण संधी असेल उदय. आणि हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी स्वतः कर्णधार दाखल झालेत अमोल सूर्यवंशी. आधीचा उल्लेख केला आपण की सामना संपला नाहीये. क्रिकेटचा खेळ काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. हॅट्रिकचा चेंडू हॅट्रिकच्या उंबरट्यावर उदय. हॅट्रिकचा चेंडू हवेत खेळलाय. शॉर्ट आर्म पूल. क्षेत्ररक्षक दूर आहेत. इथे मात्र पंचांकडे पाहिलं जाईल. पंच शहानिशा करत असताना 1 धाव. मित्रांनो काळजी घ्या क्षेत्ररक्षण करत असताना प्लीज. कारण आपल्या कुटुंबाचा तुम्ही महत्वाचा घटक आहात. 3 मध्ये 1 धावेची गरज. धावसंख्येची बरोबरी केले अमोल सूर्यवंशी. रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 मध्ये 1 झाली नव्हती आणि इथे 3 मध्ये 1 रोखायची आहे. मानेदेवी चषक मध्ये हा जर पराक्रम केला उदय यांनी तर मात्र संपूर्ण या हंगामामध्ये त्यांच्या नावाची चर्चा राहील. कारण एकामध्ये 1 चेंडू मध्ये 5 करणं सोपं असतं परंतु 2 मध्ये 1 मध्ये 1 करणं खूप कठीण असतं. हा एक चांगला चेंडू टाकावा लागेल. जर 1 बॉल 1 ची मॅच आली तर मॅचला मजा येईल. 3 चेंडू 1 ची गरज. कर्णधार अमोल सूर्यवंशी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक अगदी चुकी केली होती परंतु जास्त काही प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. 2 मध्ये 1 धावेची गरज. शक्य आणि अशक्य यामधील फरक फक्त तुमचा दृढ निश्चय असतो आणि 2 मध्ये 1 करायचे आहेत. आता तुम्हाला निश्चयाने खेळ करावा लागेल. जिंकण्यासाठी जिद्द आणि हारण्यासाठी एक भीती पुरेशी असते. आता जिद्दीने खेळ करावा लागेल. गोलंदाज उदय. समोर अमोल सूर्यवंशी. 2 चेंडू 1 ची गरज. मॅच रोमहर्षक अवस्थेमध्ये. पैसा वसूल सामना आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये. 2 मध्ये 1 ची गरज. खराब चेंडू. उदय यांनी मात्र सोपं केलं काम. टीम मराठा वॉरियर्स अभिनंदन. खराब गोलंदाजी. अशा प्रकारचे तुम्ही चुका करणार तर नक्की सामना जिंकला जाईल. या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय टीम मराठा वॉरियर्स. वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक. मराठा युथ योद्धा दसगाव या मॅचचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच अष्टपैलू खेळ ज्यांनी धावा केल्या 21 जय सूर्यवंशी ठरलेत या मॅचचे सामनावीर.